संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड आपल्या बरोबर आहेत. दादा, काल जो तुमच्यावरती कट हल्ला झाला होता तो सुनियोजित कट होता का आणि त्याच्या मागे कोण कोण असेल असं आपल्याला वाटतंय? नाही, आता ही घटना घडून जवळपास 24 तास उलटून गेलेले आहेत. जशी जशी माहिती येते तर आयोजकांनी मला ठरवून बोलवलं जन्मेजय राजे भोसलेंच्या सत्कारासाठी, कारण त्यांचं एक सामाजिक काम आहे. आणि मग आयोजकांनी जी भूमिका घ्यायला पाहिजे होती ती काही भूमिका अजून घेतलेली दिसत नाही. त्यांनी काही पोलीस कंप्लेंट केलेली दिसत नाही. त्यांनी आम्ही तिथे गेल्यानंतर ज्या सन्मानाने आम्हाला वागवलं पाहिजे होतं किंवा तो कार्यक्रम चालू राहिला, आम्ही प्रवेश करत असताना जन्मेजय भोसले स्वतः बरोबर होते, परंतु ते कार्यक्रमात गेले, त्यांचा सत्कार स्वीकारला आणि बाहेर जी घटना आहे त्यांच्याकडे पूर्ण त्यांनी दुर्लक्ष केलेले. आता तिथं जे काही हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकांचं काम आहे आणि हे जे दीपक काटे आहेत हे भारतीय जनता पार्टीच्या भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत. आता हे घटना जी आहे याच्याकडे मी ज्यावेळेस मागं वळून बघतो त्यावेळेस माझ्याकडे गेल्या महिन्यापासून एक माहिती आहे की आता 2 राजकीय पक्ष संपवलेत आम्ही, कारण आता उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे सुरू आहे, अजितदादा विरुद्ध शरद पवार सुरू आहे, तर ते आपापसात लढत आहेत. पण तरी पुरोगामी विचाराची मांडणी करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि बामसेप यांचे कार्यकर्ते, वक्ते हे सतत राज्यघटना, त्याची तत्व, समता, बंधुता, न्याय, स्वतंत्र आणि दुसरीकडं प्रतिगामी विचाराची मनस्फूर्तीची मांडणी, ज्याच्यातनं हजारो वर्ष आपल्याला गुलाम बनवलं होतं. तर हा एक वैचारिक संघर्ष आहे. दीपक काटेंवर अनेक गंभीर गुन्हे आहेत, त्यांनी खून केलेले आहे असंही मला कळतं. मग अशा माणसाला माझ्यावर शाई टाकण्यासाठी पाठवली, याचा माझा हत्या करण्यामागचा त्यांचा हेतू होता. कारण मी ज्यावेळेस तिथं होतो, माझ्या कार्यकर्त्यांनी मला वाचवलं. मी गाडीत गेल्यानंतर सुद्धा तो गाडीत घुसला होता, मला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु सरकार मात्र गंभीर दिसत नाहीये. त्याच्यावर जे गुन्हे दाखल झाले पाहिजे ते दिसत नाहीये. सरकारचा पूर्वनियोजित कट होता, भाजपचा होता, संघाचा होता, कारण तो संघाच्या परिवाराचा भाग आहे. त्यामुळं माझा स्पष्ट आरोप आहे की बामसे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना आता धोका निर्माण झालेला आहे. असं का तुम्हाला वाटतं की धोका निर्माण? काय बैठक वगैरे झाली असं काय तुमचा? नाही, बैठक झाल्याची माझ्याकडे माहिती आहे, RSS आहे. मी पण बामसेप बरोबर अनेक कार्यक्रम केलेले आहेत. आम्ही एकमेकाला पुरोगामी विचाराची संघटना असल्यामुळे जवळ आहोत. बामसेपचं जे काम आहे ते फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराचा प्रचार प्रसाराचे, मी स्वतःही 25 वर्ष ते करतो. बहुजन समाज संघटित राहायला पाहिजे, मानवतेची मूल्य जपली पाहिजे, या हेतूने आम्ही काम करतो. आणि ते काही आत्ताच्या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या, ब्राह्मणवादी विचारसरणीच्या लोकांना मान्य नाहीये. देवेंद्र फडणवीसांना एक हातात सत्ता पाहिजे, एक हाती सत्ता पाहिजे. आज त्यांना एकनाथ शिंदेची मदत घ्यायला लागली, अजितदादांची. अजितदादा तर म्हणतात की मी आजही पुरोगामी पक्ष चालवायचा आणि प्रतिगाम्यांना ताकद द्यायची, याच्यातनं त्यांचं ज्ञान कळतं. प्रश्न असा आहे की प्रतिगामी आणि पुरोगामी हा जर वैचारिक संघर्ष असेल तर ते 2 विभाग असले पाहिजे. आता पुरोगामी आणि प्रतिगामी एकत्र येऊन ज्यावेळेस सरकार स्थापन करतात तर लोकांना असा संशय येतो की सगळी मिलीभगत आहे, ही जनतेची लूट आहे. सध्या एक दुसरी गोष्ट खूप महत्वाची आहे, ती म्हणजे काय, आपण EVM बद्दल बोलतोय किंवा राहुल गांधी सातत्याने बोलतायत, ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर बोलतायत की अनैतिकतेचं सरकार आज महाराष्ट्रात आहे. म्हणजे महायुतीचं सरकार हे अनैतिक आहे ना, विचाराने ते एकत्र आहेत, फक्त काही टक्केवारीची जोडतोड करून देवेंद्र फडणवीस सत्तेत येऊन मुख्यमंत्री झालेले आहेत आणि वेगवेगळ्या एजन्सीज वापरतात. ते पण सामाजिक कार्यकर्ते फाटके असतात, ते त्यांच्या विचाराशी प्रामाणिक असतात, ते काही तडजोड करत नाही, प्रलोभनं दिली तर ऐकत नाही. अशा कार्यकर्त्यांना एकतर संपून टाकणं किंवा त्यांच्यावर असा दबाव निर्माण करायचा की त्यांनी काम थांबवायचं, म्हणजे त्यांना जी हिंदुत्ववादी विचारसरणीचं, मनस्फूर्तीचं राज्य अधिक बळकट करायचंय, त्यासाठी ते कार्यरत आहेत. कधी झाली RSS ची बैठक असं तुम्हाला? नाही, अशी आहे की 1 महिन्यापूर्वी झाली अशी माहिती आहे मला, आणि त्या माहितीच्या अंतर्गत मी काही खोटं बोलायचं काही कारण नाहीये. आम्ही सावधच होतो, परंतु आता जन्मेजय राजे स्वतः आग्रह करतात की माझा सत्कार तुमच्याच हस्ते झाला पाहिजे, सामाजिक कार्यकर्ता. मी म्हणलं मी नाही, छोटा कार्यकर्ता आहे, पण आता मी गाफील राहिलो त्याचा त्यांनी फायदा घेतला. अक्कलकोटचेही काही कार्यकर्ते त्याच्यात सामील होते, जवळपास 40-50 कार्यकर्ते होते. दंगल स्वरूप परिस्थिती निर्माण झाली होती, ती स्वतः जन्मेजय राजेंनी बघितलेली आहे. पण आयोजक असून आणि त्यांचा सत्कार असताना सुद्धा अजून त्यांनी भूमिका घेतलेली नाही. तो कट रचलेला होता, पोलिसांना माहिती होतं का? 2-3 दिवसापासून पोलिसांना माहिती होतं. आरोपी तिथं 2-3 दिवस वास्तव्याला होते, सोलापूरला जाऊन येऊन होते. पोलिसांनी आताही कारवाई करत नाही, त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करत नाही. याचा अर्थ सरकार पुरस्कृत आहे. बावनकुळे कितीही म्हणले तरी तो भाजपचा कार्यकर्ता आहे, त्यांनी मान्य केलाय. भाजपच्या कार्यकर्त्याचा भाजपचाच विचार आहे, त्याचा काही वेगळा विचार असायचं कारण नाही. परंतु बावनकुळे म्हणतात की भाजप असं खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत नाही. नाही, महाराष्ट्राने इतिहास बघितलेला आहे. मागच्या 14 पासून तुम्ही बघताय की कुठल्या खालच्या स्तराची संस्कृती राजकारणामध्ये आणलेली.
दोन पक्ष फोडले. कधीच शिवसेना फुटू शकत नव्हती, ती फोडली. कधीच अजित पवार आणि शरद पवार एकत्र राहिलेले इतके वर्ष, अजित पवारांसाठी वडीलच असलेले शरद पवार, त्यांचा पक्ष फोडला. ही राजकीय संस्कृती त्यांनी रुजवली. आता ही का रुजवली? तर ते दोन पक्ष आता एकमेकाच्या विरोधात लढले. हे राजकीय त्यांना यश मिळालं, पण सामाजिक चळवळी जिवंत असेपर्यंत, विचाराचा प्रचार प्रसार प्रामाणिकपणे होत असेल तर त्यांना आता धोका राजकीय पक्षांपेक्षा सामाजिक चळवळीचा असल्यामुळं त्यांनी हे षडयंत्र रचलं. आरोपींना अजून अटक झालेली नाहीये, कुठेतरी ते बॉन्डवर देखील सुटण्याची शक्यता आहे. काय कसं बघताय? नाही नाही, आता कसं आहे, आरोपी सरकार सोडणारच आहे. कारण दोन गोष्टी आहेत, मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि न्याय व विधी अशी तिन्ही खाती एकट्या देवेंद्र फडणवीसांकडे. एक तर त्यांची नैतिकता जर जागृत असेल तर त्यांनी स्वतः लक्ष घालावं, नाहीतर काय आहे की आमची संघटना तर सक्षम आहे, प्रत्युत्तर देईलच. आणि बहुजन समाजाला माझं आव्हान आहे की लोकशाही आणि राज्यघटना टिकवायची असेल तर त्यांनी आता रस्त्यावर यायला पाहिजे, कुठल्याही नेत्याशिवाय, कुठल्याही संघटनेशिवाय. आणि त्याला उदाहरण आहे मराठा क्रांती मोर्चाचं. 2.5 कोटी लोक रस्त्यावर आले होते एका मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येनंतर. जर असं होत असेल तर, समाज संघटित होत असेल तर तुमचं मत चोरीला जातं. तुम्ही एक सरकार लादून घेताय जे मत तुम्ही दिलेलं नाहीये, आणि जे अनैतिक सरकार आहे ते सरकार घालवण्यासाठी आणि ते आपल्या सुरक्षतेसाठी, स्वतःच्या सुरक्षेसाठी. आज माझ्या हल्ला झाला, उद्या कुणावर होईल? उद्या पुरुषोत्तम खेडेकर साहेबांवर होईल, उद्या वामन मिश्रम साहेबांवर होईल, प्रकाश आंबेडकर साहेबांवर, जे जे पुरोगामी विचार मांडतायत त्यांच्यावर. आता जानकर त्यांच्यापासून बाजूला झाले, माधव जानकर, त्यांच्यावर होईल. तर सगळ्या बहुजन समाजाने संघटित होऊन इथलं मराठा राजकारण संपवण्याचं देवेंद्र फडणवीसांचं डाव आहे. आणि त्यांनाच मराठी जाऊन सामील होतात. एकनाथ शिंदे मराठा, अजित पवार मराठा, आणि तेच देवेंद्र फडणवीसला सामील होतात. म्हणजे आता काय बोलायचं? ही अशी राजकीय संस्कृती बावनकुळेंना अपेक्षित आहे का? आता ज्यांचा 14 पासूनचा इतिहास पाढा वाचला तर हजारो पुस्तकं लिहायला लागतील, इतकं तर अनैतिक काम केलेलं आहे. पण आता हिंसेचं समर्थन करण्याचं, आता ते गोडसेचं समर्थन करतात, ते सावरकरांनी जे हिंसेचा मार्ग सांगितला ते सांगतात, गांधी हत्येचं समर्थन करतात, तशा प्रकारची नाटकं येतात, तशा प्रकारची पुस्तकं येतात. हिंसा आणि अहिंसा, इथं बुद्धाला आणि गांधीला जगभर भारताचा म्हणून मानलं जातं. भारताची ओळख बाहेर जगामध्ये गांधी आणि बुद्धामुळे. ती विचारसरणी टिकवायची असेल तर बहुजन समाजाने संघटित होऊन आता रस्त्यावर यायला पाहिजे, स्वतःच्या हक्क अधिकारासाठी, राज्य घटनेसाठी, लोकशाहीसाठी. तुमच्या जीवाला कुठेतरी अजून धोका आहे असं वाटतं का? आणि तुम्ही पोलीस संरक्षण घेणार का? नाही, माझ्या जीविताला धोका आहे तर काल स्पष्ट झालेले. हा काल नसतं झालं तर कधीतरी झालं असतं. त्याला काय धोका आहेच, तो एक क्रिया प्रतिक्रियेचा भाग आहे. पोलीस संरक्षण मी घेणार नाही. ज्या समाजाच्या विश्वासावर, ज्या बहुजन समाजाच्या प्रेमावर आणि त्यांच्या आशीर्वादावर मी काम करतो, मला असं वाटतं की ती त्यांची जबाबदारी माझ्या संरक्षणाची. त्यांना जर वाटत असेल की हे सरकार माझ्यावर अन्याय करतं तर ते जायला पाहिजे, याच्यासाठी त्यांनी लढलं पाहिजे. पोलिसांवर कुठेतरी दबाव आहे का आरोपीला मदत करणे? 100% अक्कलकोटच्या पोलीस स्टेशनला जे फोन आलेत मंत्रालयातनं मंत्र्यांचे, अगदी बावनकुळेंचा, त्यांना असं वाटतं की हे कळत नाही का? सगळं फोन रेकॉर्ड अवेलेबल आहे, कोण कुणाशी बोललं, काय बोललं. आणि हत्येचा कट रचून सुद्धा त्याच्यावर तो गुन्हा दाखल होत नाही. किंवा तिथं सोनं हरवलं, म्हणजे चेन गेली, ते घड्याळ गेलं, जाटापट्टीमध्ये माझा चष्मा फुटला. आता हे सगळं झालेलं आहे, ते रॉबरीची केस आहे ती, तो गुन्हा दाखल नाही. आणि ज्या प्रकारे मंत्रालयातनं यंत्रणा हलतात, आणि आता तो 1-2 तासानंतर मुक्त होईल. आमचेही कार्यकर्ते त्यांनी मोकळं व्हावं असं वाट पाहतात. बघू आता काय होतंय ते. पोलीस संरक्षणावर माझा विश्वास नाही. नाहीतर मग काय, पोलीस असताना सुद्धा ज्या ज्या लोकांच्या हत्या झाल्या त्याला काही कुणी वाचू शकलं नाही. इंदिरा गांधीला कुणी वाचवलं का? नाही वाचवलं. पण आता आपल्याला काय, जगायचं मारायचं हा काही विषय नाहीये. हा देश टिकला पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे, राज्यघटना टिकली पाहिजे. आमच्यासारखे कितीतरी येतील आणि जातील, परंतु मला असं वाटतं की आता ही जनतेची लढाई, जनतेने ती लढली पाहिजे. काल पवार साहेबांचा फोन आला होता, अशा अजून कुठल्या कुठल्या नेत्यांचे आपल्याला फोन आले? नाही, पवार साहेब मला आजोबांसारखे आहेत. त्यांनी माझ्या काळजीपोटी फोन केला, सुप्रियाताईंनी केला, रोहित पवारनी केला, रोहित पाटलांनी केला, आदरणीय छत्रपती संभाजी महाराज लंडनला होते तिथनं आला, अमोल कोल्हेंचा फोन आला, सदाभाऊ खोत चळवळीतले कार्यकर्ते त्यांचा आला, माधव जानकरांचा फोन आला, वामन मिश्रम साहेबांचा आला, आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचा आला. तर आम्ही जी वर्षानुवर्ष काम करतो त्यांचा फोन आला. अनेक लोकांनी ट्विट केलं, अनेक लोकांनी सरकारला धारेवर धरलं. फक्त आता हे लोक काय आहेत, वेगवेगळ्या कारणाने पक्ष संघटनेमध्ये विभक्त आहेत, एकत्र येत नाही, काही मर्यादा आहेत. तर आता या नेत्यांना बाजूला ठेवू आपण, यांचं सोडून देऊ आपण. आता जनताच एकत्र येईल. मराठा क्रांती मोर्चा हे एक चांगलं उदाहरण आहे.
बहुजन क्रांती मोर्चा एक चांगलं उदाहरण आहे. तर लोकांनी आता एकत्र येऊन संघटितपणे याला प्रतिकार केला पाहिजे. ही शेवटाची सुरुवात आहे असं मी म्हणतो. शेवट होणार आहे पण याची ती सुरुवात आहे कालच्या घटनेची असं मी मानतो. तुम्ही डायरेक्ट फडणवीस साहेबांवर देखील आरोप करता, काय ह्या मागलं? नाही, लोकशाहीमध्ये राज्याचा प्रमुख मुख्यमंत्री असतो, त्यांच्याकडेच गृह खातं आहे, त्यांच्याकडेच न्याय आणि विधी खातं आहे. आता मला सांगा, हे सगळं घडत असताना ते भारतीय जनता पार्टीचे प्रमुख आहेत राज्याचे, भलेही प्रदेशाध्यक्ष कोणी असेल, कार्यकर्ता कोण आहे? भारतीय जनता पार्टीचा आहे, आक्रमक आहे, गुन्हे झालेले आहेत, त्याच्यावर नोंदलेले आहेत. अशा कार्यकर्त्यांना माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर पाठवत असताना तुम्हाला असं वाटतं का की एका मराठा नेता, बहुजन समाजाचा नेता याच्यावर हल्ला करत असताना याचं पूर्वनियोजित कट वरपर्यंत जाणार नाही? मी पवार साहेबांबरोबर महाराष्ट्र फिरतो, वर्षानुवर्ष फिरतो. तर जो धोका त्यांना राजकीय वाटतो आणि सामाजिक वाटतो त्याचा अर्थ स्पष्ट आहे की नैतिकतेची जबाबदारी म्हणतोय मी काय म्हणत नाही त्यांनी केलं. नैतिकता ज्याला शाबूत असती त्याला आणि राज्याचा प्रमुख म्हणून त्यांनी सुरक्षित ठेवलं पाहिजे ना आम्हाला. ठीक आहे, आमची तुमचे वैचारिक मतभेद आहेत, विरोधी पक्ष हा लोकशाहीमध्ये अपेक्षित आहे. तुम्ही विरोधी पक्ष संपून टाकला, विखे पाटलांना विरोधी पक्षातनं मंत्री केलं, अजित पवारला विरोधी पक्षातनं मंत्री केलं, एकनाथ शिंदेला विरोधी पक्ष नेता केला, मंत्री केलं. तुम्ही विरोधी पक्ष संपवताय, तुम्ही विरोधी विचार संपवताय. ही लोकशाही नाही ना. एक विचाराची एक अधिकारशाही असू शकत नाही, ती भारताच्या लोकशाहीला पोषक नाही. कुठेतरी नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होईल. नाही, मी काय असं मागणी करणार नाही. नैतिकताच शाबूत नाहीये, त्याला काय आपण मागणी करणार? मी जनतेला अपील करतोय की राहुल गांधी लढतायत, ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर लढतायत, ज्या तुमच्या लोकशाहीच्या मतासाठी तुमच्या मताची चोरी होती, गैरवापर होतोय. आपलं साधं थोडंसं पैसे हरवले, सोनं हरवलं तर आपण अस्वस्थ होतो. आपलं मत हरवतंय, आपण दिलेलं मत त्याला पोचत नाही ईव्हीएमच्या माध्यमातून. 70 लाख मताचा हिशोब दिला जात नाही. जनतेची फसवणूक झालेली आणि जनतेची फसवणूक झाली. जनता एकत्र येईलच, फक्त तिला जागृत करावं लागेल. त्याच्यासाठी योजनाबद्ध कार्यक्रम बनवायला लागेल. पण मला असं वाटतं माध्यमाच्या, आपल्यासारख्या समाज माध्यमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आता याची जाणीव व्हायला लागली. राजकीय पक्ष वेगवेगळे आहेत, संघटना वेगळे, ते एकत्र येऊ शकत नाही. पण जनतेने स्वतः ठरवलं तर पाकिस्तानामध्ये जसं झालं, श्रीलंकेमध्ये जसं झालं, बांगलादेशमध्ये जसं झालं, ते महाराष्ट्रात होण्याची शक्यता आता मला दाट वाटते. कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.